नमस्कार मित्रांनो, आज सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज ऍक्च्युली घरून ट्रेड करतो आणि आज सर्व घरी पूजा वगैरे असल्यामुळे एवढं काय खास ट्रेडिंग नाही जमलं, पण प्रॉफिट तर आपला रेग्युलर प्रॉफिट तर काढलेलाच आहे, पण क्वांटिटी कमी होते आणि प्रॉफिट पण आज कमी झालेला आहे। थोडंसं एंट्री एक्झिट तुम्हाला दाखवून देऊया, ट्रेड एक्सप्लेनेशन करूया। तुम्हाला ट्रेड एक्सप्लेनेशन म्हणजे नक्की एंट्री एक्झिट कशा केल्यात। ॲज युजल आज निफ्टीमध्ये ट्रेड केला होता आणि निफ्टीमध्ये वन ऑफ द एक स्ट्रॉंगेस्ट हे कालचा डेटा रिपीट झाला आज एक प्रकारे, की मार्केट या पॉईंटच्या वर, बरोबर ना, हा आपले कालच्या एरिया होता, ज्या एरियामध्ये काल मार्केटने सपोर्ट घेत होता, बरोबर ना। तर या एरियाच्या मार्केट जसं वर थांबायला लागलं तसं आम्हाला कन्फर्मेशन आलं की मार्केट एवढा खाली पडल्यानंतर सुद्धा कव्हर केलं। तर मार्केटमध्ये एंट्री जवळपास या पॉईंटच्या आसपास घेतली होती मी 9:35 आणि एक्झिट आज बरोबर टॉपच्या आसपासच केलेली आहे। काल जी चूक झाली होती, काल जी मी सीपीला एक्झिट नव्हती केली असती, बरोबर सीपीला मी बरोबर एक्झिट केलेली, सीपीच्या 1-2 पॉईंट अलीकडेच एक्झिट केला। त्यामुळे एकदम मी म्हणाल ना की एकदम टॉपला एक्झिट झालं, पण टॉपच्या आसपासच एक्झिट झालं। तर आजचा प्रॉफिट छोटासा आहे, पण कन्सिस्टन्सी आहे प्रॉफिटमध्ये। तर आज 2300 रुपये प्रॉफिट आहे। त्यामध्ये पण मी असं केलं होतं की घरून ट्रेड करताना पहिल्यांदा काही एकच लॉट काढला, नंतर बाकीचा राहिलेला एक लॉट काढला, ठीक आहे, कारण सिस्टीम सर्व अवेलेबल नव्हत्या आणि इमिजिएटली मला पूजेसाठी जायचं होतं, त्याच्यामुळे नाही करू शकलो पूर्ण फुल फ्लेज ट्रेड। तरी पण आपण बघा 20 पॉईंट आपले जे रेग्युलर असतात ते 20 पॉईंट बुक केलेले आहेत। 67ला एंट्री होती जवळपास या पॉईंटला, एंट्री इथं झाली होती पहिल्यांदा 9:37ला, नंतर एक्झिट इथे गेली, नंतर आपल्या नेक्स्ट टार्गेट 88 होतं, तर 88च्या आसपास इथेच एक्झिट केले मी, 85च्या आसपास। ऑर्डर बुक पण दाखवतो तुम्हाला। ऑर्डर बुकमध्ये इथे दिसतं तुम्हाला की 3 ऑर्डर्स आहेत, 1 बाय आणि 2 सेल आहेत, ठीक आहे। आता याच्यामध्ये एक आणखी गोष्ट ऍडिशनल लक्षात घ्या की हा जो पॉईंट आहे, आज आपण ऑप्शन चेन आणि सीपीच्या बेसवर ट्रेड केला होता, जास्त लेवलचं लॉजिक नाही लावलं आज, त्याच्यामुळे आजचा ट्रेड तरी पण प्रॉपर झाला, कारण सीपीचं लॉजिक नेहमी वर्कआउट करतं। आणि मेन म्हणजे काय की फर्स्ट मी नेहमी बोलतो या कालच्या व्हिडिओमध्ये तोच चुकी झाली होती। ऍक्च्युली काल लॉस नव्हता झाला, काल प्रॉफिटच होता मला, 7-8 हजारच्या आसपास प्रॉफिट चालू होता मला काल। जो काल लॉस झाला 8,800च्या आसपास, पण काल मला प्रॉफिट होता, पण मी एक गोष्ट अडून राहिलो होतो की मला प्रॉफिट जास्त पाहिजे आणि त्या ठिकाणी सीपी लेवल आली होती, तरी सुद्धा मी थांबलो। त्याच्यामुळे कालचा जो आहे, कालचा मला लॉस झाला, मी एक्झिट नाही केलं, त्याच्यामुळे मला लॉस झाला, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आज ऍक्च्युली थोडं बाहेर पण निघालोय, त्यामुळे फुल फ्लेज काय आज एक्सप्लेनेशन देत नाहीये तुम्हाला। आणि आता मला वाटतं D20 आहे, एक दिवस आणखी आपण ट्रेड करून दाखवणार आहे तुम्हाला की लाईव्ह मध्ये प्रॉफिट बनतो नाही बनतो। त्यानंतर आपण सर्व गोष्टी तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे पण दाखवूया की प्रॉफिट्स लॉस कसे असतात किंवा काय नाही, किती आपण कॅपिटल यूज केला आणि त्याच्या बेसवर आपण किती जनरेट केले बघूया। तर जनरली आज अपेक्षा होती की थोडं जास्त मिळणार होतं, पण ठीक आहे, आज एक दिवस एक फेस्टिवल आहे, सण आहे, मराठी सण, त्याच्यामुळे आपण हे नाही करू शकत, त्यामुळे ट्रेडला आज थोडासा ब्रेक दिलाय। तरी पण एक डिसेंट प्रॉफिट आहे, मी म्हणतो की 2100 रुपयाचा शगुन झालाय आज। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। थँक्यू सो मच।